अजितदादा आणि जरांगे पाटील ते पाहून घेतील आणि जरांगे समर्थ आहेत उत्तर द्यायला. साहेब आता आपलं अधिवेशन होणार 23 तारखेला, हा महत्त्वाचा विषय आहे. उद्धव साहेब तारा मंदिरात पण येणार आहे. कशी सर्व तयारी कसं बघा, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल स्वतः जाहीर केलं आहे मुंबईत नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये 22 आणि 23 तारखेला शिवसेनेचा राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक असे 2 सोहळे होणार आहेत. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. प्रधानमंत्री मोदी करत आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राम मंदिर होणं, उभं राहणं आणि लोकांसाठी खुलं होणं हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता. त्या राम मंदिरासाठी ते व्हावं म्हणून शिवसेनेनं केलेला त्याग आणि संघर्ष याची नोंद इतिहासाच्या पानापानावर आहे. त्या राम मंदिरासाठी हजारो शिवसैनिक करसेवक म्हणून गेले. त्यांनी तिथे करसेवा केली. त्या संघर्षात त्यांना अटका झाल्या, तुरुंगवासात गेले. आमचे अनेक खासदार, आमदार, शिवसैनिक आणि असंख्य शिवसैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. कोठारी बंधू हे शिवसैनिक होते, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमचं ते भावनिक नातं कायम आहे. म्हणूनच त्या दिवशी आम्ही 22 तारखेला प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंचवटी क्षेत्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो कार्यक्रम करणार आहोत तो असा आहे की सायंकाळी 6 वाजता नाशिकच्या काळारा मंदिरात जाऊन आम्ही सगळे दर्शन घेऊ. नुसतं दर्शन घेणार नाही, तिथे काही आमचे धार्मिक विधी होतील. तिथून आम्ही गंगा म्हणजे गोदावरीच्या काठावर येऊन जशी आम्ही शरयूला अनेक वर्ष भव्य आरती करतो प्रभू श्रीरामाची, तशा प्रकारची आरती गोदावरीच्या काठी केली जाईल आणि त्या आरतीसाठी हजारो लोक येतील. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रेसी क्लबमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता अनंत कान्हेरे मैदानावरती शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाईल. प्रचंड विराट सभा अनंत कान्हेरे मैदानावरती होईल आणि उद्धव ठाकरे साहेब त्या सभेला संबोधित करतील. साधारण असा कार्यक्रम आहे. पण 22 आणि 23 या 2 दिवसामध्ये या नाशिक शहरामध्ये आम्ही प्रभू श्रीरामाचा गजर करणार आहोत. तलाठी भरती परीक्षा हाय घोटाळ्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. ठीक आहे, बघू. यासाठी चौकशी व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या राज्याचे रस्ते जास्त साफसफाईच्या मागणी कसं बघता, कारण की आता पण लावाशी 2024 नंतर त्यांना दुसरं काम काय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.